कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधून एक धक्कादायक घटना समोर येते। जिल्हा परिषद शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केलं। हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण आधी जाणून घेऊयात। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एका शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी मंडणगड बाणकोट सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या ह्या शिक्षकाला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याबाबत मंडणगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंडणगड तालुक्यातील बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकासह एकूण याप्रमाणे गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव आणणाऱ्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि यामुळे मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी शिक्षक कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 74, पोस्को कायदा 2012 कलम 8, 12 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल झाला। सोबतच तक्रार रोखण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी अन्य 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान तक्रार रोखण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडपे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे आणि राकेश साळुंके या 9 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बाणकोट पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये एक माजी जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान उपसरपंच आणि एका माजी सरपंचाचाही समावेश आहे। या 9 जणांविरोधात गुन्हे दाखल झालेले असून बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय चव्हाण यांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली। ही नेमकी घटना काय घडली आहे ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात आणि पीडितेच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण पाहणार आहोत। निलेश कांबळे सर शाळेतील मुलांना कधी कधी त्यांच्या घरी काही साहित्य आणण्यासाठी आणि पोहोचवण्यास सांगत असे। दिनांक 30 जुलैला मी मुंबईत माझ्या कटलरी दुकानाचं सामान आणण्यासाठी गेलो आणि घरी आल्यानंतर माझी पत्नी हिनं मला सांगितलं की तिच्या बहिणीच्या मोबाईलवर फोन आला होता। तिनं फोनवर सांगितलं की शारदा विद्यामंदिर जावळे या शाळेतील निलेश कांबळे नावाच्या शिक्षकानं मुलगीसोबत अप्रिय घटना केलेली आहे। म्हणून मी त्याच दिवशी रात्री मुंबई येथून निघून दिनांक 31 जुलै रोजी पहाटे 2 वाजताच्या दरम्यान माझ्या मूळ गावी म्हणजे जावळे तालुका मंडणगड येथे आलो। मी गावी आल्यानंतर माझी मुलगी हिच्याकडे सदर झालेल्या प्रकारासंदर्भात चौकशी केली। माझ्या मुलीनं मला सांगितलं की 23/7/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेचे शिक्षक कांबळे सर यांनी मला शाळेत त्यांचा मोबाईलचा चार्जर आहे तो त्यांच्या घरी घेऊन ये म्हणून मी आणि माझ्या सोबत माझी मैत्रीण अशा आम्ही दोघी सरांच्या घरी चार्जर घेऊन गेलो। त्यावेळी सरांनी मला घरात थांबण्यास सांगून मैत्रीण हिला अंडी आणण्यास दुकानात पाठवलं। यावेळी कांबळे शिक्षक हे त्यांच्या घरी एकटेच होते। सरांनी मला हॉलमध्ये बोलावून घेऊन माझा हात पकडून जवळ खेचलं आणि माझ्या गालाचं चुंबन घेतलं। मी सदर प्रकारानं घाबरून जाऊन माझा हात सोडा नाहीतर मी आजीला नाव सांगेन अशी बोलली असता शिक्षक कांबळे सर यांनी माझा हात सोडला। तेव्हा मी पळत घरी आली। घडलेल्या प्रकारासंदर्भात घाबरल्यानं 4-5 दिवसांनी सांगितलं असल्याचं मला सांगितलं। त्यानंतर सदर प्रकरणासंदर्भात मला आमच्या गावातील प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, उपसरपंच पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडबे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे हे गावचे अध्यक्ष आहेत आणि राकेश साळुंके या लोकांनी मला सुभाष शिगवण यांच्या मंडणगड येथील घरी बोलावून घेतलं। यावेळी मी सदर सर्व लोकांना माझ्या मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला। यावेळी माझ्यावर दबाव टाकून तुला ह्या गावात राहायचं आहे, तुझ्या मुलीची बदनामी होईल, मुलीच्या भविष्याचा विचार कर, आपण यावर तोडगा काढू, तू पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करू नको असं सांगून माझ्यावर दबाव आणला। त्यामुळे मला बाणकोट सागरी पोलीस ठाण्यामध्ये बोलावून मला वर नमूद घडलेल्या घटनेविषयी माहिती विचारली होती। यावेळी मी वरील लोकांच्या दबावामुळे घाबरून पोलीस ठाण्यामध्ये माझ्या मुलीसोबत घडलेल्या घटनेसंदर्भात काहीही सांगितलं नव्हतं। सोबतच सदर विषयावर जास्त चर्चा होऊ नये म्हणून मला सुभाष शिगवण यांनी मुलीला आणि आई वडिलांना घेऊन मुंबई येथे घेऊन जाण्यास सांगितलं असता मी मुंबईला गेलो होतो, परंतु लगेच माघारी आलो आणि पुन्हा मी मुलगी आणि आई वडील यांना घरी सोडून मुंबई येथे निघून गेलो। यानंतर देखील मी तक्रार देऊ नये म्हणून सुभाष शिगवण हे मला वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मी त्यांचे कॉल उचलले नाहीत। यापुढे माझ्या मुलीसोबत शाळेतील इतर मुलींसोबत अशा प्रकारे घटना घडू नये म्हणून मी आणि सोबतच माझी पत्नी, आई वडील असे सर्वजण एकत्र बसून विचार केला आणि तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये आलो।
आणि या सर्व गंभीर घटनेसंदर्भात गृहराज्यमंत्री आणि दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण पाहूयात। मुली सुरक्षित आहेत का दादा? कारण सरकार सांगते की मुलींना मोफत शिक्षण द्या। नाही बघा, ह्या दोन्ही घटना ज्या घडल्या त्या दोन्ही घटना ह्या शाळेमध्ये घडलेल्या नाहीत, या शाळेच्या बाहेर घरामध्ये घडलेल्या आहेत। तथापि ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्या दोघाही व्यक्तींना कडक शिक्षा होण्याकरिता आम्ही प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत। दोन्ही व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई सध्या चालू आहे आणि अशा नराधमांना खऱ्या अर्थाने समाजामध्ये कुठेच जागा नाही या मताशी आम्ही देखील 100% सहमत आहोत। त्याच्यावरून हा निष्कर्ष काढणं चुकीच राहील। सदर घटना ह्या त्यांच्या वैयक्तिक घरामध्ये ह्या घडलेल्या आहेत। तथापि ह्याचं समर्थन अर्थातच करायचं कुठेही प्रश्नच उद्भवत नाही। दोन्ही व्यक्तींना कायदेशीररित्या त्यांच्यावरती कडक कारवाई। मात्र 1.5 महिन्यानंतर 19 सप्टेंबर रोजी पीडितेच्या पालकांनी या सगळ्या प्रकरणाची रितसर तक्रार मंडणगड पोलीस स्टेशनला केली। या प्रकरणी शिक्षक कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 74, पोस्को कायदा 2012 कलम 8, 12 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल झाला। दरम्यान तक्रार रोखण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडपे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे आणि राकेश साळुंके या 9 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बाळकोट पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, मंडणगड, रत्नागिरी।